क्या है बेटा, इनकी लाइकी है क्या? गान जल्दी तो क्या बोला, आजमोला। हाँ चलो। क्या है बेटा, इनकी लाइकी है क्या? गान जल्दी तो क्या बोला, आजमोला। हाँ चलो। आत्ता जो तुम्ही प्रेम पाहिला तो कसं झाला कमेंट करून नक्की सांगा। चॅनल वरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल आणि ह्या व्हिडिओचं जे पण ऑल मटेरियल असेल ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो। जर अजून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर खाली तुम्हाला लिंक मिळून जाईल। तर आता सिंपली काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं जे कॅपकट आहे ते ओपन करायचं आहे। येथे कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जो पण तुमचा इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर इथून ॲड करून द्यायचा आणि इथे तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचे। हा जो फोटो आहे त्यावरती सिलेक्ट करून 2 बटन अशा हा जो फोटो इथून परफेक्ट सेट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो इथून परफेक्ट सेट झाल्यानंतर इथे तुम्हाला एक ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला पहिल्यांदा जुटायचे अशा वेळ आल्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला मटेरियलमध्ये जो बीट मा व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून जेवढा आपला हा बीट मा व्हिडिओ आहे तेवढीच ह्या फोटोची जी लेंथ आहे त्याशिवाय न्यायची। नेल्यानंतर ह्या बीट मा व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन मिळून जातील। थोडं स्क्रोल करू येते एक तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून आपलं जे सॉन्ग आहे इथून अशिवाय वेगळं होऊन जाईल। आता तुम्हाला काय करायचं, इथून बॅक करायचं पुन्हा आहे ना इथे आता हा जो आपण बीट व्हिडिओ दिला आहे त्यामध्ये तुम्हाला आहे ना बीट दिलेले आहेत आपण 1 2 3 अशा 15 बीट आहेत। तर इथून जे पण आपले बीट जिथून चेंज होईल तिथून हा जो फोटो आहे तिथून कट करायचा आहे। जसं इथे मी सांगतोय तशा प्रकारे। तर इथून तुम्ही बघू शकाल की पहिली जी बीट आहे आपली कुठे चेंज होती तर इथे आपली बीट आहे ती इथून चेंज होते अशा प्रकारे। तर सिम्पली इथून आपण हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायची अशा प्रकारे। तर इथे आपली बीट अशा चेंज होते। ओके, इथून चेंज होते तर तो जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून इथून स्प्लिट करायचा। पुन्हा ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते इथे चेंज होते। इथून आपला फोटो आहे तो स्प्लिट करायचा। अशा हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करून न्यायचा आहे। इथून हा फोटो कट केल्यानंतर आपल्या ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि हा जो बीट मा व्हिडिओ आहे इथून डिलीट करून टाकायचे। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा जुटायचे आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपल्याला आहे ना इथून मी तुम्हाला आहे ना 5 PNG दिले ते तुम्हाला ते ॲड करायचे। तर हे जे आपलं पहिले PNG इथून ॲड करूया। त्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे कुठपर्यंत येते बघायची आपल्याला। ओके, इथपर्यंत येते तर सिम्पली आपल्या अशा वेळा कमी करायचं। त्याच्यानंतर तेच PNG वरती क्लिक करू इथून डुप्लिकेटचं ऑप्शन मिळून जाईल। सिम्पली त्यावरती क्लिक करायचं पुन्हा दुसरं PNG कुठे येते बघायचं आपलं। ओके, इथपर्यंत येते ते अशा वेळा कमी करूया। त्याच्यानंतर तेच PNG वरती क्लिक करायचं, रिप्लेस वरती क्लिक करायचं आणि जे आपलं दुसरं PNG इथून सिलेक्ट करायचं आहे। पुन्हा हेच डुप्लिकेट PNG करायचं आहे। ह्याची जी लेंथ आहे आपल्या हा जो पहिला फोटो तिथपर्यंत येईल। त्याच्यानंतर आपल्याला रिप्लेसमध्ये जायचं आहे आणि जे आपलं तिसरं PNG इथून ॲड करायचं आहे। पुन्हा हे PNG कुठपर्यंत येते बघायचं। ओके, तर हे आपलं जे म्हणजे चौथं PNG ते डायरेक्ट 6 सेकंद आहे तिथे येतं। तर इथून तेच PNG आपण डुप्लिकेट करूया आणि इथून हे इथं आणूया अशा प्रकारे। अशा इथून आणल्यानंतर इथून रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करूया म्हणजे चौथं आणि इथून आपले जे 5वं आहे ते इथून ॲड करूया। हे डुप्लिकेट केल्यानंतर ह्याची लेंथ संपूर्ण याची शेवटपर्यंत पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून जे आपले इमोज PNG असेल इथून शेवटला ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघितले असेल की फोटो आपले ना म्हणजे येलो ब्लॅक अँड व्हाईट होते ते कसे करायचे तुम्हाला एक सांगतो। हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। खाली खूप सारे ऑप्शन म्हणजे थोडं स्क्रोल करूया एक फिल्टरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। एकदम फिल्टरमध्ये थांबायचं आहे। येथून तुम्हाला आता एक मोनोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। यामध्ये तुम्हाला रोमन हॉलिडेचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ आहे संपूर्ण याची पुन्हा ॲडजस्टवरती क्लिक करायचे। सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हीच प्रोसेस तुम्हाला काय करायची, एक फोटो ते ह्या फोटोला दिलं का नाही त्याच्या पुढचा फोटो सोडायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचे। त्याच्या पुढचा फोटो सोडायचा पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचे। अशा करत हे जे फोटो आहे ते सर्वांना देऊन घ्यायचा। हा जो इफेक्ट आहे तो दिल्यानंतर आता मी काय करतो सर्व फोटोला इफेक्ट देतो आणि फोटोसुद्धा इथून बीटनुसार इथून ॲड करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहे ते तिथून बीटनुसार इथून ॲड करून घेतलेला आहे आणि सर्व फोटोला हा जो इफेक्ट आहे म्हणजे एक फोटो दिला की त्याच्या पुढच्या फोटोला नाही दिला तो पण इथून इफेक्ट ॲड करून घेतला म्हणजे येलो ब्लॅक अँड व्हाईटचा तो जो इफेक्ट आहे तो।
तर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हे जे एकूण 2 फोटो आहे त्यामध्ये जे व्हाईट कलरचं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन मिळून जाईल, त्यामध्ये यायचं आहे. इथे आपलं थोडं लोड घेत आहे, तर इथे तुम्ही बघू शकाल की लाईट इफेक्टमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला ब्लान्स नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी खालची लेंथ आहे संपूर्ण कमी करायची. कमी केल्यानंतर त्याच्याच खाली अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो दुसरा फोटो आहे तिथे यायचं आहे. त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. येथे तुम्हाला आता इनमध्ये थांबायचे आणि इथून जसे मी इफेक्ट सांगत आहे तसे तुम्ही पण तुमच्या फोटोला एक एक इफेक्ट आहे तो इथून ॲड करत जायचं आहे. तर जसं आता मी सांगेल तशा वेळी तुम्ही पण सिलेक्ट करायचे. तर हा जो दुसरा फोटो आहे त्याला आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, झूम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. ह्या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. येथे आता आपल्या कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. यामध्ये तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. इथे आल्यानंतर इंच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकल नावाचा. तो जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथं स्क्रोल करून यायचे. या फोटोला आपल्या सेव्हिंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोला आपल्या सेव्हिंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी आल्यानंतर इथे आता आपल्या कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला प्लॅन्डमा 1चा इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन्डमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोला आपल्या डिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आहे आणि पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोला आपल्या डिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी आल्यानंतर इथे आपल्या आता इनमनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि यामध्ये तुम्हाला सेव्हिंग मेना राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून हे सर्व इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्या इथे बरोबरचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे पण इफेक्ट आपण आता सांगितले ते तुमच्या इथून फोटोला इथून ॲड होऊन जातील. इथून हे इफेक्ट ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथून तुम्हाला पहिल्यांदा जुटायचं अशा प्रकारे आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता आहे ना पुन्हा इथे फीड इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे ना एक ऑप्शन मिळून जाईल नाईट क्लबचा इथे तुम्ही ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला फ्लॅश नावाचा जो इफेक्ट आहे इथून मिळून जाईल तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा. इथून हा इफेक्ट अशा वेळेस सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायची. त्याच्यानंतर ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि पुन्हा आपल्या पहिल्यांदा जुटचे इथे आल्यानंतर आता आपल्या पुन्हा फीड इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथे ओपनिंग आणि क्लोजिंगचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला व्हर्टिकली ओपन नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे आपले जे पहिले 2 सेकंद आहेत त्याला ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचे. डायरेक्ट तुम्ही 4 आणि 7च्या जो मध्ये हा टिंब बाय टाईमलाईनला पाहू शकाल की तिथे आला तरी चालेल. इथे आल्यानंतर सिम्पली व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लेन्सचा ऑप्शन मिळून जाईल त्यामध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला झूम लेन्स नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आपल्या 4 आणि 6च्या मध्ये जो टिंब आहे तिथून इथून जो आपला दुसरा जो पण फोटोचा बाग राहील तेवढी ठेवायची. ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड 0 करायचं आहे आणि इथून तुम्हाला रेंज 10 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या सिम्पली काय करायचं आहे, हा जो म्हणजे डायरेक्ट तिसरा फोटो आहे त्याच्या मध्यभागी यायचा अशा प्रकारे. इथे जसं इथे आपण आलो तशा प्रकारे. इथे आल्यानंतर तुम्हाला आहे ना आता इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला मूडचा एक ऑप्शन मिळून जाईल. यामध्ये इथे पहिलाच इफेक्ट तुम्हाला हिटचा मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, हा जो आपला 10 सेकंदाचे 11 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत, जो आपला 10 सेकंद तिथला फोटो आहे तिथे यायचे. तिथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आहे ना स्प्लिटचा एक ऑप्शन मिळून जाईल शेवटून 2 नंबरला. इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर 3 नंबरला इथे मिरर 3 लेअरचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे इफेक्टची लेंथ आहे आपल्या 10-11चे तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचे. त्याच्यानंतर इथून तुम्हाला फिल्टर आहे ते संपूर्ण 0 करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता आपल्याला काय करायचे, हा जो आपला आहे ना 13 सेकंद तिथला फोटो आहे जो आपला डायरेक्ट म्हणजे 13 सेकंद आहे तिथे आला तरी चालेल. तुम्ही टाईम लाईनला बघू शकाल.
इथे आल्यानंतर तुम्हाला आता बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोइंग लाईनचा एक ऑप्शन मिळून जाईल. यामध्ये तुम्हाला 5 नंबरला हॅलो नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे 13 आणि 14चे तिथले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला न्यायची. नेल्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे ते क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आयकॉन आहे बांधाचं त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.